भवानी जय शिवाजी छत्रपति शिवाजी महाराज की जय। उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे नीम का पत्ता कड़वा है, पालक मंत्री बड़वा है। अरे नीम का पत्ता कड़वा है, पालक मंत्री बड़वा है। जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भवानी जय शिवाजी। अरे या उन्माद सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। अरे या उन्माद सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा। अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा। उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संजय राउत साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। अरे नीम का पत्ता कड़वा है, पालक मंत्री बड़वा है। अरे नीम का पत्ता कड़वा है, पालक मंत्री बड़वा है। अरे नीम का पत्ता कड़वा है, पालक मंत्री बड़वा है। अरे या सरकारचं करायचं का? खाली मुंडकं वर पाय। अरे उन्माद भाजपचं करायचं का? खाली मुंडकं वर पाय। न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज मोहोळमध्ये उबाटा गटाकडून संजय राऊत यांचा दूध अभिषेक करण्यात आला। तसंच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एक वक्तव्य केलं की मी संजय राऊत यांना ओळखत नाही। पालकमंत्र्याच्या निषेधार्थ आज उबाटा गटाकडून संजय राऊत यांचा मोहोळ नगर परिषद समोर दूध अभिषेक करण्यात आला। पाहूया आपण। आज जे आम्ही आंदोलन केलं, या महाराष्ट्रामध्ये नव्हे, राज्यामध्ये नव्हे, देशामध्ये संजय राऊत साहेबांना हा देश ओळखतो, हे जग ओळखतं। आणि असा संजय राऊत साहेबांना हा भाजपचा पालकमंत्री जयकुमार गोरे कोण संजय राऊत असं बोलतो आणि मी ओळखत नाही अशी एवढा मोठा माणूस आणि खासदार याला जर हा पालकमंत्री ओळखत नसेल तर हा किती उन्मत्त झाला आहे। या अशा उन्मत्त पालकमंत्र्याचा खरं तर आम्ही आज जाहीर निषेध करतो। आणि जाहीर निषेध करताना आपण बघितलं असेल मागच्या आठवड्यामध्ये काही लोकांनी त्यांचं पुतळा दहन केला, म्हणून हा आज खरं तर या भाजप सरकारचा आम्ही निषेध करण्यासाठी आलो आहोत। आणि निषेध करत असताना आज आम्ही संजय राऊतांना पवित्र केलं आणि त्यांचं दुधानं अभिषेक केला आणि ते आज पवित्र झाले। खरं तर यांनी कुणी दहन करून ते काही संपणारी व्यक्ती नाही। भाजपचे मी म्हणणारे हिरे असेल किंवा देशातलं उन्मत्त सरकार असेल, त्यांनी संजय राऊत साहेबांना झुकवण्याचा प्रयत्न केला, परंतु संजय राऊत झुकले नाहीत। आणि उद्धव साहेब ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, हे सर्व आमचे शिवसेना या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यामध्ये किंवा या राज्यामध्ये शिवसेना संपली म्हणणारी जी लोक आहेत ती आज शिवसेना संपली किंवा नाही हे आपण सर्वांनी बघितलं आहे। देशामध्ये शिवसेना चमकत आहे आणि देशामध्ये जर खरा विरोधी पक्ष राहिला असेल तर फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरेच। उद्धव ठाकरेच आज भविष्यात येणाऱ्या काळामध्ये 2029चं सरकार हे उद्धव ठाकरेच येणार। त्याच्यामुळे ही लोक वायबल झालेले आहेत। आणि मित्रांनो, तुम्हाला सांगायला मला खूप आनंद होतोय 100%। आणि जे पालकमंत्री म्हणले की काँग्रेस जनता पार्टीच्या अंडरमध्ये शिवसेना काम करते, परंतु असं काही नाही। विद्यार्थ्याचा प्रश्न काँग्रेस जनता पार्टीने या देशामध्ये उचलला आणि हा चांगला विषय होता, म्हणून आम्ही उद्धव सेनेने पूर्णपणे त्यांना पाठिंबा दिला। आणि हे विद्यार्थ्याचं महत्वाचं काम येतं, यात कुठलंही राजकारण नव्हतं। परंतु असा हा नेता असताना हे उन्मत्त सरकार किंवा उन्मत्त पालकमंत्री आज वाचाळ भाषा करतोय। यानं जर नीट वागला नाही तर येणाऱ्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये त्याला फिरून देणार नाही। ही एवढंच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं बोलतो आणि थांबतो। जय हिंद जय भारत।